अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी जेनझी तरुणांना मोठा संदेश देत आजची तरुणाई विचारांच्या गुलामगिरीत अडकली आहे असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. अमरावती इथं आयोजित संवाद तरुणाईशी कार्यक्रमात बोलताना मुंढे म्हणाले, आज आपण ऐकत नाही, फक्त आवाज करतो. सोशल मीडिया, अल्गोरिदम आणि एआयच्या प्रभावात आपण अडकलो आहोत. या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विवेक. त्यांनी तरुणांना बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत नवीन कौशल्य आत्मसात करण्याचं आवाहन केलंय. तसंच सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवू नका आणि एआयचा वापर विवेकानं करा असा सल्लाही दिला. मुंडे पुढे म्हणाले, ब्रिटिशांची गुलामगिरी संपली, पण जर तुमचे विचारच तुमचे नसतील तर तुम्ही खरोखर स्वतंत्र आहात का, असा सवाल करत त्यांनी तरुणांना आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन केलंय. संत, समाजसुधारक आणि महापुरुषांनी दाखवलेल्या विचारांच्या मार्गावर चालण्याची गरज असल्याचं सांगत थोडा पॉज घ्या, विचार करा आणि विवेक जागा करा असा संदेशही दिलाय. तुकाराम मुंडे यांच्या या भाषणाची आता सोशल मीडियासह राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. आपण ऐकतच नाही, फक्त आवाज करतो. ऐकण्याची सवय नाही राहिलेली. का? मला तेच बघायचे, तेच ऐकायचे, तेच करायचे जे मला आवडतं. त्या गुलामगिरीत आपण जर फसलो आहोत तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी एकमेव मार्ग ज्ञानाच्या पलीकडे जाऊन, तो मशीनमध्ये नाही आहे, तो अल्गोरिदम मध्ये नाही आहे, तो एआय मध्ये नाही आहे, आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त विवेक हा आहे. आणि ते विवेकाची कास घेणं, कास धरणं आणि त्याच्यावरती चालणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला खूप मोठा इतिहास आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळी इतिहासाच्या बाबतीत बोलतो, संत परंपरा लाभलेली आहे, संतांचे विचार लाभलेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात समाज सुधारक होऊन गेलेले आहे. जगाला त्यांनी मार्ग दाखवला. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कित्येक नाव आपण घेऊ शकतो. त्यांनी समाजामधल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठा, चुकीच्या गोष्टी याच्या विरुद्ध काम केलं, विचार मांडले, त्याच्यासाठी शक्य अशक्य प्राय सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि आज आपण त्यांच्यामुळे पुढे आहोत. परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण चालत आहोत का, हा विचार करण्याची वेळ तुमच्या माझ्यावरती आलेली आहे. गुलामगिरीचं आसूड हे पुस्तक वाचलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनाहिलेशन ऑफ कास्ट वाचलं